हॅलो एव्हरीवन, वेलकम टू जिएलॉजी बाय सुदर्शन कहाळे. या यूट्यूब चॅनलवर आपण 3 दिवसा अगोदर एक व्हिडिओ टाकला होता अनाऊन्समेंटचा. अनाऊन्समेंट याच्या रिगार्डिंग होती की आपण बँकिंग आणि फायनान्शियल अवेअरनेस हा कंप्लीट कोर्स तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करणार आहोत. तर त्याच कोर्सची आपण आज सुरुवात करणार आहोत. हे आपलं पहिलं लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये मी तुम्हाला तरी एक बेसिक आयडिया देतो की आपण समोर काय काय शिकणार आहोत किंवा कशा प्रकारे आपला सिक्वेन्स असणार आहे. मी सिक्वेन्स आपल्या ग्रुपला टाकलेला आहे. तर ज्यांनी आतापर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नाही आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी या टेलिग्राम चॅनलची लिंक ॲड करतो. त्यांनी सर्वांनी हा ग्रुप जॉईन करून घ्या. या लेक्चरच्या PDF वगैरे मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तर फक्त आणि फक्त एकाच चॅनलवर जिएलॉजी बाय सुदर्शन कहाळे या चॅनलवर मी या लेक्चरच्या PDF प्रोव्हाइड करणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी ग्रुप जॉईन करणं गरजेचं आहे. ओके, तर बघा, त्या अगोदर मी तुमचे 2-3 मिनटं घेतो आणि त्याच्यामध्ये मला काही गोष्टी बोलायच्या आहेत ते बोलतो. तर हा कोर्स जो आहे तर हा अत्यंत बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स आहे. म्हणजे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होणार आहेत. आता तुमच्यापैकी काही स्टुडंट असे असतील जे जुने स्टुडंट असतील, त्यांनी बँकिंग अवेअरनेस थोड्याफार कन्सेप्ट त्यांना माहिती असतील, काही माहीत नसतील, आणि काही नवीन स्टुडंट असे असतील की त्यांना काहीच माहीत नाही. मग हा जो कोर्स आहे, हा कोर्स मी नवीन स्टुडंटला कन्सिडर करून बनवलेला आहे. म्हणजे नवीन स्टुडंटला कन्सिडर करून हा कोर्स बनवायचं रिझन असं आहे की प्रत्येक गोष्ट त्यांना माहीत पडावी. अत्यंत बेसिक गोष्टी त्यांना माहीत व्हाव्यात, बेसिक कन्सेप्ट त्यांना माहीत व्हाव्यात. या कोर्सचा पर्पज आहे. बाबा, जे काही नवीन स्टुडंट असतील त्यांना सर्व गोष्टी एकदम क्रिस्टल क्लिअर व्हाव्यात, सर्व गोष्टी व्यवस्थित समजाव्यात, सर्व गोष्टी प्रॉपर पद्धतीनं जशा पाहिजेत, जशा आपल्या एक्झामला येतात तशा पद्धतीने क्लिअर व्हाव्यात. या हिशोबाने हा कोर्स मी बनवलेला आहे, डिझाईन करत आहे. ओके, डिझाईन करत आहे. फक्त जुन्या स्टुडंटला असं वाटेल की बाबा सर आम्हाला काही कन्सेप्ट माहीत आहे आणि तेच कन्सेप्ट तुम्ही रिपीट करत आहोत. पण रिपीट जरी झालं तरी तुमचाच फायदा आहे, तुमचंच रिव्हिजन होत आहे आणि हे अल्टिमेटली तुम्हाला एक्झाममध्ये कामात येणार आहे. एक्झामच नाही तर इंटरव्ह्यूला सुद्धा खूप जास्त मॅटर करणार आहे. ओके, तर त्यामुळं बेसिकपासून म्हणजे लेक्चर जे आहे ते सर्व कंपल्सरी सर्व लेक्चर कंप्लीट करा. स्टार्ट टू एंड सर्व लेक्चर बघा. तुम्हाला कधीच कुठल्याच लेक्चरमध्ये काही डाऊट येणार नाही. डाऊट आला तर मला कॉल मेसेज तुम्ही करू शकता. मी माझा नंबर म्हणजे मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर हा नेक्स्ट थंबनेलवर टाकून देईल किंवा ग्रुपला टाकून देईल. तुम्ही तिथून माझा नंबर घेऊ शकता, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, काही अडचण असली तर सांगू शकता. ओके, तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की हा जो कोर्स आहे की हा कोर्स एकदम झिरो, म्हणजे जे स्टुडंट आहेत त्यांना काहीच माहीत नाही, बँकिंगचा सुद्धा माहीत नाही, त्यांच्यासाठी म्हणजे त्यांचा विचार करून डिझाईन केला आहे. तर तुम्ही जुने स्टुडंट पण ते लेक्चर कंपल्सरी सर्व लेक्चर कंप्लीट करत चला. म्हणजे तुम्हाला रिव्हिजन पण होईल आणि ॲडिशनल गोष्टी पण माहीत पडतील. तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी माहीत असतील, पण भरपूर साऱ्या गोष्टी आता याच्यामध्ये माहीत होतील, या कोर्समध्ये माहीत होतील. एवढ्या साऱ्या गोष्टी माहीत होतील की तुम्ही म्हणाल सर आम्ही जे बँकिंग अवेअरनेस केलं किंवा आम्ही जे बँकिंग अवेअरनेस केलं होतं ते याच्या अर्ध पण नाही आहे. काय सांगतो मी, जे तुम्ही अगोदर शिकलेत ते याच्या हाफ पण नाही आहे. म्हणून हे तुमच्यासाठी पण कंपल्सरी आहे. बरं, तर हे लेक्चर तुम्हाला हा जो कोर्स आहे कंप्लीट कोर्स तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आता त्या अगोदर माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की जर समजा तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका, शेअर करत चला. जे तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारची कॉस्ट बँकिंग अवेअरनेस कोर्स परचेस करण्यासाठी लागणार नाही आणि एकदम चांगलं कंटेंट त्यांना प्रोव्हाइड केल्या जाईल. ओके, तर त्यांना शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करत चला. आणि जर काही डाऊट असेल तुम्ही मला आपल्या पर्सनली पण कॉल मेसेज करू शकता. सोबत तुम्ही ते आपल्या जे व्हिडिओ आहेत, व्हिडिओ लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट टाकू शकता की सर हा कन्सेप्ट मला कळला नाही, मी तो कन्सेप्ट तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये क्लिअर करून सांगेन. ओके, तर चला स्टार्ट करूयात आपण आपल्या पहिल्या लेक्चरला. बघा, स्ट्रक्चर ऑफ इंडियन बँकिंग सिस्टम. सर आता हा लेक्चर घेण्याचा पर्पज काय आहे, म्हणजे हे तुम्ही स्ट्रक्चर जे घेतलं आहे स्ट्रक्चर ऑफ इंडियन बँकिंग सिस्टम, हे लेक्चर घेण्याचा पर्पज काय? याचा पर्पज हा आहे की बाबा आपण बँकिंग करतोय. फर्स्ट थिंग इज आपण काय करतोय, बँकिंग करतोय. मग बँकिंग जर करतोय तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचे आहेत. कुठल्या? स्ट्रक्चर ऑफ इंडियन बँकिंग सिस्टम. सर हे एक्झाममध्ये विचारतात का? हे एक्झाममध्ये नाही विचारलं तरी तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारतात. काय म्हटलं मी,
एक्झाममध्ये नाही विचारलं तरी तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारतात. आणि एक्झाममध्ये काय विचारतात हे पण मी तुम्हाला सांगतो की यातलं एक्झाममध्ये कुठलं कंटेंट विचारतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, किंवा कुठलं कंटेंट एक्झाममध्ये विचारलेलं आहे ते पण मी तुम्हाला डिस्कस करून सांगणार आहे. ओके, तर बघा स्ट्रक्चर ऑफ इंडियन बँकिंग सिस्टम. सर आता बेसिक स्ट्रक्चर इंडियन बँकिंग सिस्टमचं कसं आहे ते तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगतो. बघा हे आहे RBI, बघा हे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, किंवा याला तुम्ही फायनान्स मिनिस्ट्री म्हणू शकता. काय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा फायनान्स मिनिस्ट्री. त्यानंतर आहे RBI आणि त्यानंतर आहे ही खालची हायरार्की. काय म्हणतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा फायनान्स मिनिस्ट्री याच्यावरती म्हणा तुम्ही. हे RBI आहे, इथं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे, टॉपला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा फायनान्स मिनिस्ट्री, त्यानंतर आहे RBI, त्यानंतर आहेत बाकी शेड्यूल बँक, नॉन शेड्यूल बँक आणि डेव्हलपमेंटल बँक. बरं, आता यामध्ये आपण काय बघणार आहोत, अगोदर आपण बघूयात शेड्यूल बँकबद्दल. शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँकमध्ये डिफरन्स काय आहे, त्यानंतर आपण बघूयात डेव्हलपमेंटल बँक म्हणजे काय. बघा शेड्यूल बँक आहेत, याचं कॅटेगरायझेशन कसं आहे, RBIच्या अंडर कुठल्या बँक आहेत शेड्यूल बँक्स आहेत. ह्या नॉन शेड्यूल बँक कुठल्याही म्हणजे RBIच्या गाईडलाईनसोबत कंप्लाय करत नाहीत, आणि आहेत डेव्हलपमेंटल बँक. म्हणजे ही एक हायरार्की आहे किंवा कॅटेगरायझेशन आहे कशा प्रकारे इंडियन बँकिंग सिस्टम आहे, इंडियामध्ये बँकिंग सिस्टम कसं आहे. तर बघा शेड्यूल बँक RBIच्या अंडर शेड्यूल बँक्स असतात. शेड्यूल बँक अगेन 2 टाईपमध्ये कॅटेगराईज होतात. कुठल्या एक कमर्शियल बँक आणि कोऑपरेटिव्ह बँक. बरं सर हे तर तुम्ही सांगितलं की शेड्यूल बँकमध्ये 2 प्रकारच्या वेगवेगळ्या बँक असतात, पण तुम्ही हे नाही सांगितलं की शेड्यूल बँक म्हणजे काय. तर मित्रांनो बघा शेड्यूल बँकमध्ये अशा बँक असतात जेव्हा RBI स्थापन झाली तर त्याच्यासाठी एक ॲक्ट आलता 1934 मध्ये. कुठला RBI आलता RBI ॲक्ट 1934, आणि या ॲक्टच्या बेसिसवर RBIची स्थापना झाली 1935 मध्ये. काय म्हणतो मी, जेव्हा RBI इस्टॅब्लिश झाली त्याच्यासाठी एक ॲक्ट आला होता 1934 मध्ये, आणि RBIची स्थापना झाली 1935 मध्ये. मग हा जो RBIचा ॲक्ट आहे 1934 याच्या सेकंड शेड्यूलमध्ये काय म्हटलं मी, याच्या सेकंड शेड्यूलमध्ये ज्या कुठल्या बँक लिस्टेड असतील, आता हा एक शेड्यूल आहे समजा, हा सेकंड शेड्यूल आहे, या सेकंड शेड्यूलमध्ये वेगवेगळ्या बँकेचं नाव लिस्टेड आहे. पब्लिक सेक्टर बँक आहेत, प्रायव्हेट बँक आहेत, फॉरेन बँक आहेत, कोऑपरेटिव्ह बँक आहेत, अशा ह्या बँक या शेड्यूलमध्ये लिस्टेड आहेत. तर ज्या बँक RBIच्या सेकंड शेड्यूलमध्ये लिस्टेड असतात त्याला आपण शेड्यूल बँक म्हणतो. काय म्हणतो, ज्या बँक RBI ॲक्ट 1934 याच्या सेकंड शेड्यूलमध्ये लिस्टेड आहेत त्याला आपण शेड्यूल बँक म्हणतो. ज्या बँक RBI ॲक्ट 1934 याच्या सेकंड शेड्यूलमध्ये लिस्टेड नाही किंवा कुठल्याही शेड्यूलमध्ये लिस्टेड नाही त्याला आपण नॉन शेड्यूल बँक असं म्हणत असतो. त्यानंतर आहेत डेव्हलपमेंटल बँक. सर डेव्हलपमेंटल बँक म्हणजे कुठल्या बँक, तर डेव्हलपमेंटल बँक म्हणजे अशा बँक ज्या भारताच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी वर्क करत असतात. काय म्हटलं मी, भारताच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी वर्क करत असतात. कुठल्या बँक, डेव्हलपमेंटल बँक. बरं सर मग याच्यामध्ये कुठल्या बँक येतात बघा, त्याच्यामध्ये IDBI आहे, त्यानंतर SCB आहे, नाबार्ड आहे, एक्झिम आहे, नॅशनल हाऊसिंग बँक आहे, या वेगवेगळ्या प्रकारच्या बँक याच्यामध्ये आहेत. मग इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटल बँक ऑफ इंडिया, काय म्हटलं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. कुठली, IDBI ही बँक कुठल्या क्षेत्रामध्ये काम करते, ते इंडस्ट्रीच्या क्षेत्रामध्ये काम करते. काय म्हटलं मी, इंडस्ट्रीच्या क्षेत्रामध्ये काम करते, इंडस्ट्रीला मोठमोठे फायनान्स करते, लोन प्रोव्हाइड करायचं काम करते, असिस्टंट प्रोव्हाइड करायचं काम करते, आणि याच्यामध्ये या इंडस्ट्रीच्या सेक्टरमध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करायचं काम कोण करत असते, तर ते IDBI करत असते. सोबत SIDBI आहे, SIDBI स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, हे सुद्धा तेच काम करते, इंडस्ट्रीच्या क्षेत्रामध्ये काम करते, त्यांना फायनान्स प्रोव्हाइड करते, असिस्टंट प्रोव्हाइड करायचं काम करत असते. कुठली, SIDBI. त्यानंतर आहे नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. ही ॲग्रिकल्चर स्पेसिफिकली कुठल्या सेक्टरमध्ये काम करते, तर स्पेशली ही नाबार्ड ही जी एजन्सी आहे ही ॲग्रिकल्चरच्या सेक्टरमध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करायचं काम करते. लोन प्रोव्हाइड करणं, फायनान्स प्रोव्हाइड करणं, क्रॉप लोन प्रोव्हाइड करणं, SHGमध्ये लोन प्रोव्हाइड करणं, FPO वगैरे FPOला लोन प्रोव्हाइड करणं, फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड करणं, मोठमोठे इंडस्ट्रीचे प्रोजेक्ट असतील, मोठमोठे प्रोसेसिंग प्रोजेक्ट असतील, व्हॅल्यू ॲडिशनवाले प्रोजेक्ट असतील, किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्री असतील ॲग्रिकल्चरमध्ये, त्यांना फायनान्स करायचं काम कोण करते, तर ते नाबार्ड करत असते. ओके, त्यानंतर म्हणजे ॲग्रिकल्चरच्या सेक्टरमध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करायचं काम कोण करते, तर ते स्पेशली नाबार्ड करत असते. त्यानंतर एक्झिम बँक, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक म्हणतो आपण त्याला. काय एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक, हे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट या सेक्टरमध्ये काम करते. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट किंवा मोठमोठे उद्योगपती असतील, व्यापारी असतील, त्यांना फायनान्स प्रोव्हाइड करायचं काम करते, फायनान्सिंगचं काम करते, फायनान्शियल असिस्टंट प्रोव्हाइड करायचं काम करत असते. कुठली बँक, तर एक्झिम बँक, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. त्यानंतर आहे नॅशनल हाऊसिंग बँक. कुठली, नॅशनल हाऊसिंग बँक, ती हाऊसिंग सेक्टरमध्ये, काय म्हटलं मी, हाऊसिंग सेक्टरमध्ये फायनान्शियल असिस्टंट प्रोव्हाइड करायचं काम करते, याच्यामध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करायचं काम करते. कुठली बँक, तर नॅशनल हाऊसिंग बँक. ओके, तर ह्या आहे डेव्हलपमेंटल बँक. आता हे समजलं असेल तुम्हाला की
डेव्हलपमेंट बँक ज्या आहेत किंवा डेव्हलपमेंटल बँक ज्या आहेत त्याचं नेमकं काम काय, की ह्या बँक काय करतात की भारतामध्ये जी काही ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे ती सस्टेनेबल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कशा प्रकारे होईल किंवा चांगल्या प्रकारची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कशा प्रकारे होईल याचं काम करत असतात. त्या बँकला आपण डेव्हलपमेंटल बँक असं म्हणत असतो. बरं, त्यानंतर शेड्यूल बँक सांगितली मी तुम्हाला. शेड्यूल बँक म्हणजे काय, आरबीआय ॲक्टच्या सेकंड शेड्यूलमध्ये लिस्ट असणाऱ्या बँक, त्याला आपण शेड्यूल बँक म्हणलो. शेड्यूल बँकमध्ये कमर्शियल बँक बघितलं आपण आणि कोऑपरेटिव्ह बँक. कमर्शियल बँक आणि कोऑपरेटिव्ह बँक. कमर्शियल बँकमध्ये पब्लिक सेक्टर बँक येतात, प्रायव्हेट सेक्टर बँक येतात, फॉरेन बँक्स येतात आणि रिजनल रुरल बँक येतात. पब्लिक सेक्टरमध्ये अगेन 12 बँक्स आहेत, प्रायव्हेट सेक्टरमध्ये 20 आहेत, फॉरेनमध्ये 43 आहेत, रिजनल रुरल बँकमध्ये 28 आहेत. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या बँक कमर्शियल बँक्समध्ये येतात. आणि त्यानंतर कोऑपरेटिव्ह बँक, ह्या पण शेड्यूल बँक्स आहेत. मग प्रायमरी, त्यामध्ये कुठल्या बँक येतात, तर प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतील, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स असतील किंवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स असतील. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या बँक याच्यामध्ये येतात आणि त्या आरबीआयच्या म्हणजे त्याला शेड्यूल बँक म्हणतो आणि त्या आरबीआय ॲक्टच्या 1934च्या सेकंड शेड्यूलमध्ये लिस्टेड आहेत म्हणून त्याला शेड्यूल बँक म्हणतो. सर आता हा शेड्यूल बँक, नॉन शेड्यूल बँक हा प्रकार जो आहे, मग ह्या शेड्यूल बँक आहेत तर मग याचा काही फायदा आहे का? कारण काही शेड्यूल बँक आहेत आणि काही नॉन शेड्यूल बँक आहेत. मग शेड्यूल बँक असल्याचा काही या शेड्यूल बँकांना फायदा आहे का? तर हो, डेफिनेटली आहे. तर बघूयात कशा प्रकारचा फायदा त्यांना आहे. बघा, डिफरन्स बिटवीन शेड्यूल आणि नॉन शेड्यूल बँक. काय म्हटलं मी, डिफरन्स बिटवीन शेड्यूल आणि नॉन शेड्यूल बँक. आता याचा फायदा काय आहे बँकेला, की शेड्यूल बँक झाला बँक तर मग याला फायदा काय, नॉन शेड्यूल असल्याचा फायदा काय, फायदा किंवा तोटा काय. बघा, जी शेड्यूल बँक जेव्हा इस्टॅब्लिश केली होती स्टार्टिंगला, त्याचं आता शेड्यूल बँक जर काही इस्टॅब्लिश करायची झालं, आता होत नाही शक्यतो, म्हणजे त्यावेळेस झाल्या शेड्यूल बँक ज्या त्यावेळेस इस्टॅब्लिश केला तेव्हा त्याचं पेडअप कॅपिटल किती होतं, त्याचं पेडअप कॅपिटल होतं 5 लाख. काय, पेडअप कॅपिटल 5 लाख. एक्झाममध्ये आलेला क्वेश्चन. ओके, शेड्यूल बँकचं पेडअप कॅपिटल हे किती आहे, तर ते आहे 5 लाख. आणि याच्या नॉन शेड्यूल बँक्स आहेत ते दे डू नॉट कंप्लाय विथ आरबीआय गाईडलाईन्स. आरबीआयच्या कुठल्याच गाईडलाईन्ससोबत कंप्लाय करत नाही, त्यामुळे त्यांना कुठलं टेन्शन नाही किंवा कुठला फुल फ्रीडम आहे. त्यांना त्यांच्या मनात जसं जे रेट ऑफ इंटरेस्ट लावायचे, कशा प्रकारे पैसा लेंड करायचा, हे ते त्यांच्या मनाचे डिसिजन, जसं की असं आपण म्हणतो ना की ऑटोनॉमस बॉडी असते, ऑटोनॉमस ही स्वतःची डिसिजन स्वतः घेते. तर त्याच प्रकारे नॉन शेड्यूल बँक आहे, स्वतःची डिसिजन स्वतः घेते. त्यांना कुठलेही आरबीआयच्या गाईडलाईनची गरज नाही किंवा कंप्लाय करत नाहीत. आरबीआयच्या गाईडलाईनसोबत कुठल्याही प्रकारचे आरबीआयचे रिस्ट्रिक्शन या बँकेवर नाही. कुठल्या बँकवर, नॉन शेड्यूल बँकवर. ओके, त्यानंतर आहे दुसरं कॅश रिझर्व्ह रेशो. काय, कॅश रिझर्व्ह रेशो इज मेंटेन विथ आरबीआय. सर आता हे कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय, बघा सांगतो मी तुम्हाला, एक ब्रीफमध्ये तुम्हाला सांगतो की नेमकं कॅश रिझर्व्ह रेशो काय असतो. या बँकेला, शेड्यूल बँकेला कॅश रिझर्व्ह रेशो, काय कॅश रिझर्व्ह रेशो म्हणतो पण त्याला, कॅश रिझर्व्ह रेशो हा आरबीआयकडे मेंटेन करावा लागतो. कॅश रिझर्व्ह रेशो हा मेंटेन करतात नॉन शेड्यूल बँक या त्यांच्या स्वतःकडे. काय, ज्या शेड्यूल बँक असतात त्यांना CRR हा कॅश रिझर्व्ह रेशो हा आरबीआयकडे मेंटेन करावा लागतो. ज्या नॉन शेड्यूल बँक असतात त्यांना कॅश रिझर्व्ह रेशो हा स्वतःकडे मेंटेन करावा लागत असतो. ओके, बरं, त्यानंतर सांगतो हे CRR म्हणजे काय हे सांगतो एक वेळा. हे सगळं समजून घेऊयात, बेसिक डिफरन्स काय, त्यानंतर मी CRR म्हणजे काय ते व्यवस्थित समजून सांगतो. बरं, त्यानंतर लिस्टेड असतात शेड्यूल बँक. या सेकंड शेड्यूल आरबीआय ॲक्ट 1934 आहे त्याच्या सेकंड शेड्यूलमध्ये लिस्टेड असतात, या लिस्टेड नसतात. त्यानंतर ज्या शेड्यूल बँक्स असतात, शेड्यूल बँक कॅन बॉरो मनी फ्रॉम आरबीआय. ज्या शेड्यूल बँक्स असतात त्यांना तेवढा हक्क असतो की त्या आरबीआयकडून मनी बॉरो करू शकतात. समजा एखादी बँक आहे, बँकेकडे पैसा नाही, मग त्या केसमध्ये बँक कोणाकडे जाईल, कोणाकडून पैसा घेईल, तर मग त्या केसमध्ये बँक काय करते, आरबीआयकडून मग पैसा बॉरो करते. पण ते केव्हा, जर का ती बँक शेड्यूल असेल आरबीआय ॲक्ट 1934च्या सेकंड शेड्यूलमध्ये लिस्टेड असेल तर तेव्हा ती बँक आरबीआयकडून पैसे बॉरो करून घेते. सर मग हे आरबीआयकडून पैसे घेते, आरबीआय त्यांना फुकट पैसे देते का? नाही. आपल्याला कोणी फुकट पैसे देते का? नाही. जर समजा आपल्याला पैशाची गरज आहे, कोणी फुकट पैसे देते का? नाही. फुकट पैसे कोणी देत नाही. मग आरबीआय काय करते, यांना एक सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट असते, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट. त्या रेपो रेटनं पैसे देत असते. बँक रेट, रेपो रेट असते, त्या रेटनं पैसे देत असते बॉरो. ज्या बँक असतात, ज्या बँकाला आरबीआयकडून पैसे घ्यायचे आहेत आणि ज्या बँक आरबीआयकडून पैसे घेतात त्या सर्टन रेट ऑफ इंटरेस्टनं पैसे घेतात. मग त्या रेटचं नाव आहे रेपो रेट, बँक रेट, रेपो रेट म्हणा किंवा बँक रेट म्हणा, त्या रेटनं त्या पैसे घेत असतात. ओके, तर त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट असते, सांगतो मी तुम्हाला ते जेव्हा मॉनिटरी पॉलिसी कमिटी होईल त्यामध्ये आपण एकदम डिटेलमध्ये शिकणार आहोत कशा प्रकारे ते वर्क करत असते. त्यानंतर ज्या नॉन शेड्यूल बँक आहेत त्या कुठल्याही प्रकारचा पैसा आरबीआयकडून बॉरो करू शकत नाही. यांना हक्क हा याच्यामुळं असतो, ज्या शेड्यूल बँक आहेत त्यांना आरबीआयकडून मनी बॉरो करायचा हक्क याच्यामुळे असतो कारण की आरबीआयचे सर्व रिस्ट्रिक्शन याच्यावर असतात. पण नॉन शेड्यूल बँकच्या केसमध्ये तसं नाही आहे. नॉन शेड्यूल बँक कुठल्याही प्रकारचे मनी बॉरो करू शकत नाही आरबीआयकडून. त्यानंतर आरबीआयकडून स्ट्रिक्टली रेग्युलेटेड असतात.
कुठल्या बँक, शेड्यूल बँक यांना कुठलेही रेग्युलेशन्स ते RBI कडून. आणि दिस बँक आर सेफ आणि सिक्युअर. कुठल्या शेड्यूल बँक्स, कारण RBIचे रिस्ट्रिक्शन आहेत. RBIचे रिस्ट्रिक्शन आहे म्हटल्यावर त्या सेफ आणि सिक्युअर डेफिनेटली असणारच आहेत. आणि गव्हर्नमेंटच्या बँक आहेत टोटली, असं नाही की फक्त गव्हर्नमेंटचे, प्रायव्हेट सेक्टर बी बँक आहेत, फॉरेन बँक पण आहेत. पण ते सेकंड RBIचं रिस्ट्रिक्शन त्यांच्यावर असल्यामुळं, RBIच्या गाईडलाईन त्याच्यावर असल्यामुळं त्या बँक जनरली सेफ आणि सिक्युअर असतात. पण ह्या ज्या बँक्स आहेत कुठल्या नॉन शेड्यूल बँक, ह्या लेस सेफ आणि लेस सिक्युअर्ड असतात. कुठल्या ज्या नॉन शेड्यूल बँक आहेत त्या लेस सेफ आणि लेस सिक्युअर्ड असतात. ओके, आय थिंक तुम्हाला हा बेसिक डिफरन्स कळायला असावा की शेड्यूल बँक म्हणजे काय आणि नॉन शेड्यूल बँक म्हणजे काय. सर तुम्ही कॅश रिझर्व्ह रेशो याबद्दल सांगणार होते. तर बघा, कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय तुम्हाला एकदम व्यवस्थित समजावून सांगतो. ओके, एकदम प्रॉपरली समजावून सांगतो कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय. कॅश रिझर्व्ह रेशो काय म्हणलं मी, कॅश रिझर्व्ह रेशो. आता समजा उद्या आज समजा आहे मंडे. काय आहे मंडे. आज बँक ओपन झाली 10 वाजता, 10 AM ला बँक ओपन झाली. ओके, आता आमची बँक पकडा, एक्झाम्पल पकडा माझ्या बँकचं, बँक ऑफ महाराष्ट्र. ओके, बँक ऑफ महाराष्ट्र. आम्ही 10 वाजता बँकमध्ये गेलो, 10 AM ला बँकमध्ये गेलो. आम्ही 6 PM ला काय केलं, 6 PM ला बँक क्लोज केली. एक्झाम्पल पकडा, 6 PM ला बँक क्लोज केली. आता दिवसभरात सकाळी 10 वाजता बँक ओपन केली, त्यानंतर आमच्याकडे काही विड्रॉल झाले, म्हणजे मनी लोकांनी काही काढली. काही लोकांनी म्हणजे ज्यांना याची गरज आहे, काय पैशाची गरज आहे त्यांनी पैसे काढले. ज्यांच्याकडे एक्सेस पैसा आहे त्यांनी काय केलं, डिपॉझिट केलं. काही लोकांनी काय केलं, FD करून टाकली. FD म्हणजे फिक्स डिपॉझिट केलं. काय म्हणजे 1-1 वर्षासाठी, 2-2, 4-4 वर्षासाठी FD करून टाकल्या. काही लोकांनी RD करून टाकले, रिकरिंग डिपॉझिट करून टाकलं. काही लोकांनी लोन्स घेतले. लोनची अमाऊंट डिस्बर्स केली, त्यांच्या अकाउंटमध्ये गेली. काही लोकांनी काय केलं की लोनची अमाऊंट म्हणजे परतफेड करून डिपॉझिट केले, त्या अकाउंटमध्ये टाकून दिले. मग आता हे जे व्यवहार आहेत सगळे कुठले, विड्रॉवलचे आहेत, डिपॉझिटचे आहेत, डिस्बर्समेंटचे आहेत, लोनचे आहेत, ॲडव्हान्सेसचे आहेत, हे जे सगळे व्यवहार झाले, हे दिवसभरात जे काही सगळे व्यवहार झाले, लोन्स अँड ॲडव्हान्सेस झाले, विड्रॉल झालं, ट्रान्सफर झालं, डिपॉझिट झालं, डिस्बर्समेंट झालं, हे सर्व दिवसभरात 10 ते 6 ज्या काही ॲक्टिव्हिटी कॅरी आऊट झाल्या, ज्या काही ॲक्टिव्हिटी पार पडल्या, त्या झाल्यानंतर बँकमध्ये 100 करोड रुपये उरले. काय म्हटलं मी, त्या ॲक्टिव्हिटी झाल्याच्या नंतर बँकमध्ये किती उरले, 100 करोड. ह्या सर्वच्या सर्व ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यानंतर बँकमध्ये उरले 100 करोड. बरं, त्याला आपण म्हणत असतो काय, नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटी. काय म्हटलं मी, दिवसात जो काही बँकमध्ये झालेला व्यवहार आहे, तो व्यवहार झाल्याच्या नंतर ॲट द एंड ऑफ द डे त्याला आपण EOD म्हणत असतो. काय EOD, बँकमध्ये जेव्हा मला बँक क्लोज करायची असते तेव्हा माझं टास्क असते, दररोज EOD करणं माझं टास्क असते. काय EOD, त्याला आपण एंड ऑफ द डे म्हणतो. म्हणजे बँक क्लोज केल्यानंतर, म्हणजे बँक क्लोज केल्यानंतर किंवा क्लोज करतो आपण तेव्हा ॲट द एंड ऑफ द डे बँकमध्ये, म्हणजे हे सगळे व्यवहार झाल्यानंतर ॲट द एंड ऑफ द डे जेवढा काही पैसा बँकमध्ये उरतो, समजा तो उरला बँकमध्ये 100 करोड, किती, मंडेच्या दिवशी उरला 100 करोड, ती झाली बँकची नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटी. काय म्हणतो त्याला आपण, जेवढा ॲट द एंड ऑफ द डे सर्व ऑपरेशन कॅरी आऊट झाल्यानंतर जेवढा काही बँकमध्ये पैसा उरतो त्याला आपण नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटी असं म्हणत असतो. काय, नेट डिमांड आणि टाईम लायबिलिटी आपण त्याला असं म्हणत असतो. बरं, आता ते किती आहे, 100 करोड. किती उरले, 100 करोड. मग आता सध्याचा कॅश रिझर्व्ह रेशो किती चालू आहे, करंट CRR, तो आहे 3%. किती, 3%. मग या 100 करोडच्या 3%, किती, या 100 करोडच्या 3% पैसा कॅशच्या फॉर्ममध्ये, ओनली अँड ओनली कॅशच्या फॉर्ममध्ये बँकेला 3% म्हणजे 3 करोड हा RBI कडे ठेवावा लागतो. काय म्हटलं मी, ॲट द एंड ऑफ द डे जेवढं काही नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटी आहे, म्हणजे जे काही 100 करोड उरले त्याच्या सध्या जे काही CRR आहे 3%, त्यातले 100 करोडातले 3% म्हणजे 3 करोड हे कॅशच्या फॉर्ममध्ये बँकेला RBI कडे मेंटेन करावे लागतात, ठेवावे लागतात. त्याला आपण कॅश रिझर्व्ह रेशो असं म्हणत असतो. काय नावाचं आहे, कॅश रिझर्व्ह करणे. काय, कॅश रिझर्व्ह करणे म्हणजे RBI कडे आपण ते काय करतो, त्या 100 करोडातले 3% म्हणजे
3 करोड आपण आरबीआयकडे मेंटेन करतो. सर हे मेंटेन कंपल्सरी मेंटेन करावं लागतं का? तर हो, हे कंपल्सरी मेंटेन करावं लागतं. आणि सर याचा पर्पज काय? हे इमर्जन्सीसाठी आपण मेंटेन करत असतो. काय? इमर्जन्सीसाठी आपण हा फंड आरबीआयकडे ठेवत असतो. त्याला आपण काय म्हणत असतो? कॅश रिझर्व्ह रेशो. ओके, तर हे झालं कॅश रिझर्व्ह रेशो बद्दल. आय थिंक जेवढं मी सांगितलं हे एकदम क्रिस्टल क्लिअर. तुम्हाला नवीन स्टुडंट असतील तर त्यांना सर्वांना हे क्रिस्टल क्लिअर समजलं असावं. ओके सर, तुम्ही एक कन्सेप्ट सांगितला होता पेडअप कॅपिटल आणि एक कन्सेप्ट सांगितला ऑथराइज म्हणजे एक कन्सेप्ट सांगितला होता तुम्ही की बाबा शेड्यूल कमर्शियल बँक जे आहे त्याचं पेडअप कॅपिटल जे आहे 5 लाख होतं. तर मग आता ही नेमकं पेडअप कॅपिटल काय भानगड आहे? आता बघा, हे जे पेडअप कॅपिटल आहे, ऑथराइज कॅपिटल आहे, हे तुम्हाला वर्षभर तुम्ही करंट अफेअर करत राहणार एक्झामसाठी. वर्षभर करंट अफेअरमध्ये भरपूर वेळेस तुम्हाला हे बघायला मिळेल की ही आरबीआयने ही एंटिटी स्थापन केली आहे, मग याचं पेडअप कॅपिटल एवढा आहे, किंवा ही एंटिटी प्रायव्हेट एंटिटी आहे त्याचं ऑथराइज कॅपिटल एवढं आहे, किंवा मग एखादी कुठली एंटिटी स्थापन झाली आहे त्याचं एवढं कॅपिटल आहे, इनिशियल कॅपिटल आहे. तर मग ह्या गोष्टी तुम्हाला नेहमी येतील. तर त्यामुळे मी तुम्हाला हे आत्ता सांगून देतो बेसिकपासून एकदम की पेडअप कॅपिटल आणि ऑथराइज कॅपिटलमध्ये डिफरन्स काय. ओके, आता बघा मी ओव्हरली सांगतो तुम्हाला एक वेळा, नंतर परत एक वेळा एक एक्झाम्पल देऊन सांगतो. बघा, हा आहे ग्लास. काय सांगितलं मी? हा टोटल एक ग्लास आहे. बरं, या ग्लासची कपॅसिटी आहे किती? 1 लिटर. एक वेळा मला व्हिडिओमध्ये टाकू द्या, तुम्हाला ते दिसणार नाही, कंटेंट दिसणार नाही. बघा, हा आहे 1 लिटरचा ग्लास. या ग्लासची कपॅसिटी आहे 1 लिटर. काय म्हटलं मी? या ग्लासची टोटल कपॅसिटी आहे 1 लिटर. बरं, मग आता ही जी टोटल कपॅसिटी आहे ग्लासची, टोटल कपॅसिटी काय म्हटलं मी? टोटल कपॅसिटी याला कन्सिडर करा. काय म्हटलं मी? टोटल कपॅसिटी आहे 1 लिटर. हे आहे याचं ऑथराइज कॅपिटल. टोटल कपॅसिटी ऑफ ग्लास इज इक्वल टू ऑथराइज कॅपिटल. काय म्हटलं मी? टोटल कपॅसिटी ऑफ ग्लास 1 लिटर, याचं झालं ऑथराइज कॅपिटल. बरं, आता मी काय केलं? याच्यामध्ये अर्धाच लिटर पाणी टाकलं. कपॅसिटी किती आहे? 1 लिटरची, पण पाणी किती भरलं? फक्त आणि फक्त अर्धा लिटर. तर जी अर्धा लिटर जी काही कॅपॅसिटी आहे ते झालं पेडअप कॅपिटल. म्हणजे कपॅसिटी जी आहे, टोटल कॅपॅसिटी होती 1 लिटरची, मी त्यात किती पाणी टाकलं? अर्धा लिटर. मग जे अर्धा लिटर जे पाणी टाकलं ते असतं त्याचं पेडअप कॅपिटल. म्हणजे भरलं किती? ते झालं पेडअप कॅपिटल. तर त्याच पद्धतीनं हे पण असतं. एखादी कंपनी आहे, आता इकडे बघा, नीट लक्ष द्या, समजून घ्या. ही XYZ नावाची एंटिटी मी स्थापन केली, किंवा मी कंपनी स्थापन केली. मग मी ठरवलं की याच्यामध्ये मला किती? 500 करोड रुपये टाकायचे. मी ठरवलं याच्यामध्ये किती? मला 500 करोड रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत. काय म्हणलं मी काय केलं? याच्यामध्ये मला असं ठरवलं की मला 500 करोड रुपये टाकायचे आहेत. बरं, मग मी ठरवलं म्हणजे मी स्थापन केली, आणि त्याची याच्यामध्ये असं ठरवलं की मला ही जी कंपनी आहे 500 करोडाची बनवायची आहे, 500 करोडाची बनवायची आहे. मग हे जे ठरवलेलं आहे हे झालं ऑथराइज कॅपिटल. हे जे मी ठरवलेलं आहे याला म्हणतो आपण ऑथराइज कॅपिटल. पण याला गव्हर्नमेंटचा अप्रुव्हल लागतं बरं का, याला गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल लागतं. हे झालं ऑथराइज कॅपिटल. मी म्हटलं मला एका कंपनीमध्ये 500 करोड इन्व्हेस्ट करायचे आहेत, माझ्या कंपनीची जी कपॅसिटी आहे ती 500 करोडाची आहे, ते झालं ऑथराइज कॅपिटल. बरं, आता मी काय केलं? माझ्याकडे अवेलेबल 250 करोड आहेत. माझ्याकडं अवेलेबल किती आहे सध्या? 250 करोड आहेत. मग मी काय केलं? हे जे 250 करोड आहेत त्याच्यामध्ये टाकून दिले, इन्फ्यूज करून टाकले. मी काय केले? 250 करोड याच्यामध्ये इन्फ्यूज करून टाकले. तर माझं ऑथराइज कॅपिटल होतं 500 करोड, पण मी त्याच्यामध्ये फक्त माझ्याकडे पैसे 250 करोड असल्या कारणाने मी 250 करोड टाकलं. तर पेडअप कॅपिटल झालं त्याचं 250 करोड. किती? 250 करोड. पेडअप कॅपिटल झालं 250 करोड. बरं, म्हणजे काय? एक ओव्हरऑल जर बघायचं झालं, एक टोटल कॅपॅसिटी म्हणजे काय? टोटल एखादी कंपनी आहे त्याच्यामध्ये किती पैसा इन्व्हेस्ट करायचा आहे, ती टोटल जी कॅपॅसिटी आहे ती झाली त्याचं ऑथराइज कॅपिटल. आणि त्याच्यामध्ये मी किती पैसा त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला आहे, किती पैसा मी त्याच्यामध्ये टाकला आहे, इन्फ्यूज केला आहे, ते झालं त्याचं पेडअप कॅपिटल. बरं, आता बघा काय सांगितलं की मला 500 करोड आहेत. हे जे 500 करोड आहेत, हे 500 करोडाचे शेअर जे आहेत मी इश्यू केले. म्हणजे फक्त इश्यू केले. काय म्हटलं? 500 करोडाचे शेअर इश्यू केले म्हणजे हे झालं ऑथराइज कॅपिटल. काय? ऑथराइज कॅपिटल. पण 500 करोडामधले 250 करोडाचे शेअर लोकांनी घेतले. 250 करोडाचे. मी काय केलं? एक स्टॉक मार्केट आहे समजा, स्टॉक मार्केटवर ही कंपनी, मी काय केलं? 500 करोडाची कंपनी ओपन केली. मी काय सांगितलं? मी 500 करोडाचे शेअर काय केले? इश्यू केले. एका स्टॉक मार्केटवर इश्यू केले. किती? 500 करोडाचे शेअर मी इश्यू केले. पण त्यांनी ते 500 करोडाची टोटल त्याची कपॅसिटी 500 करोडाची होती. पण त्यातले इन्व्हेस्टरनं काय केलं की शेअर होल्डरनं काय केलं? इन्व्हेस्टर जे आहेत त्यांनी काय केलं? 250 करोडाचे शेअर हे विकत घेतले. आणि बाकीचे काहीचे 250 करोडाचे शेअर ते विकत घेतले नाही सध्यापुरते, म्हणजे काही दिवसासाठी शेअर घेतले नाही विकत.
तर जे 250 करोडाचे शेअर त्यांनी घेतले, विकत घेतले, 250 करोड त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले, तर ते झालं त्याचं पेड अप कॅपिटल. काय म्हटलं मी? पेड अप कॅपिटल. अशा प्रकारे हा ऑथराइज कॅपिटल आणि पेड अप कॅपिटलचा कन्सेप्ट आहे की टोटल कॅपॅसिटी किती आहे? 500 करोडाची. म्हणजे मी जेव्हा कंपनी इस्टॅब्लिश केली आणि स्टॉक मार्केटला लिस्ट केली आणि त्याच्यावर सांगितलं की माझी कंपनी जी आहे 500 करोडाची आहे, मी 500 करोडाचे शेअर जे आहे ते याच्यावर लिस्ट करत आहे. मग 500 करोडाचे शेअर लिस्ट केल्यानंतर जे 250 करोडाचे शेअर होल्डरनं काय केलं? 250 करोडाचे शेअर घेतले, म्हणजे जे शेअर आहेत ते त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं. 250 करोडाच्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट केलं, तर ते 250 करोड जे झालं ते झालं पेड अप कॅपिटल. म्हणजे इन्फ्यूज करताना म्हणजे 500 करोड त्याच्यामध्ये टाकले होते मी. ऑथराइज कॅपिटल म्हणजे त्याला आपण म्हणतो ऑथराइज कॅपिटल. टोटल कॅपॅसिटी होती माझी 500 करोडाची आणि त्याच्यामध्ये मी 250 करोड टाकले किंवा शेअर होल्डरनं ते 250 करोडाचे शेअर घेतले, तर त्याच्यामध्ये ते 250 करोड आले, तर ते झालं त्याचं पेड अप कॅपिटल. बरं सर, आम्हाला तेवढी चांगल्या प्रकारे क्लिअरिटी भेटली नाही. अजून एखादं एक्झाम्पल देऊन सांगा. बघा, परत एक एक्झाम्पल देऊन सांगतो की ऑथराइज कॅपिटल आणि पेड अप कॅपिटल म्हणजे काय. आता समजून जाईल तुम्हाला. आता मी माझं एक्झाम्पल सांगतो. मला आता सध्या मला एक 4 व्हीलर घ्यायची आहे. काय म्हटलं मी? 4 व्हीलर घ्यायची आहे, परचेस करायची आहे. सर कुठली घ्यायची आहे? मला घ्यायची आहे हाय रायडर म्हणून एक 4 व्हीलर आहे, टोयोटाची हाय रायडर म्हणून एक 4 व्हीलर आहे. आता मी काय केलो? मी त्यांच्याकडे गेलो, मी त्यांना इन्क्वायरी केली, सर्व बघितलं, त्याची प्राईस बघितली. त्याची टोटल प्राईस जी आहे ती आहे 20 लाख. किती? 20 लाख. बरं, आता असं नाही की फक्त त्याच गाडीची, आता त्याच्यामध्ये व्हेरियंट असतात वेगवेगळे, त्याच्यानुसार प्राईस व्हॅरी होती, पण मला जी घ्यायची त्याची प्राईस जी आहे ती आहे 20 लाख. किती? टोटल. आता ही झाली टोटल प्राईस, म्हणजे हे झालं त्याचं ऑथराइज कॅपिटल. ओके, टोटल प्राईस झाली त्याची ऑथराइज कॅपिटल. पण माझ्याकडे सध्या अवेलेबल आहे 10 लाख. मग मी काय करणार? आता माझ्याकडे 20 लाख तर नाही आहे सध्या, माझ्याकडे किती? 10 लाख अवेलेबल आहे. मग मी काय करेल? हे 10 लाख त्यांना देईल, त्या शोरूमवाल्यांना 10 लाख देईल आणि मी काय करेल? बाकीचं हे करेल, लोन करेल, बाकीचं फायनान्स करेल. मग 10 लाख मी त्यांना दिले, तर ते झालं माझं पेड अप कॅपिटल. त्याच्यामध्ये मी पैसे इन्व्हेस्ट केले सध्या? माझ्याकडे होती किती? 10 लाख. मग हे जे 10 लाख जे केले हे झालं पेड अप कॅपिटल. आणि जे टोटल त्याची जी व्हॅल्यू होती ती होतं ऑथराइज कॅपिटल. समजलं का? टोटल कॅपिटल, ऑथराइज कॅपिटल. पेड अप कॅपिटल म्हणजे किती पैशामध्ये आपण टाकले. आता मला बाकीचं पण आता असं आहे का? 10 लाख दिले, कार मला त्यांनी दिली आणि विषय संपला नाही. मी आता ते बाकीचं फायनान्स करेल, लोन करेल. मग लोन्स करेल, जसे माझ्याकडे पैसे येतील मी तसे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करेल. मग मी काय करेल? ऑथराइज कॅपिटलपर्यंत माझं पेड अप कॅपिटल नेऊन टाकेल. एका दिवसापर्यंत, 2-3 वर्षापर्यंत, 5-10 वर्ष जे काही लिमिट असेल त्या लिमिटपर्यंत मी काय करेल? तो पैसा त्याच्यामध्ये टाकेल आणि ती जी पेड अप कॅपिटल जी आहे ती ऑथराइज कॅपिटलपर्यंत इन्फ्यूज करून टाकेल. ओके, तर अशा पद्धतीने हा कन्सेप्ट असतो ऑथराइज कॅपिटल आणि पेड अप कॅपिटल. आय होप तुम्हाला हे कन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजले असावे. हे लेक्चर जे आहे हे थोडंसं शॉर्ट लेक्चर आहे. याचं रिझन आहे की आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे तो RBI आहे आणि RBIमध्ये भरपूर सारं डिटेलमध्ये आपल्याला RBIबद्दल बघायचं आहे एकाच लेक्चरमध्ये. म्हणून मी तुम्हाला अर्धवट ते शिकवणार नाही, कारण आजचं लेक्चर जर आपण दोन्ही कंबाईन केलं तर ते भरपूर त्याची लेंथ खूप जास्त होईल. म्हणून मी RBIचं सेपरेट लेक्चर घेणार आहे आणि RBIमध्ये असा एकही पॉईंट राहणार नाही की तुमचा RBIच्या रिगार्डिंग सुटलेला आहे. ओके, PPT बनवून ठेवलेली आहे. हे लेक्चर लगेच तुम्हाला 1-2 दिवसामध्ये दुसरं लेक्चर पण लगेच मिळून जाईल. पण त्याच्या अगोदर माझी एक रिक्वेस्ट आहे, जे स्टुडंट नवीन असतील असे सर्व स्टुडंट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारचं कंटेंट प्रोव्हाइड करण्यात येईल. मग ते गव्हर्नमेंट स्कीम असो, बँकिंग अवेअरनेस असो, सगळ्या प्रकारचं कंटेंट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट या यूट्यूब चॅनलवर मी प्रोव्हाइड करणार आहे. आणि या यूट्यूब चॅनलचा तुम्हाला ऑलवेज फायदाच होणार आहे की नवीन गोष्टी, नवीन काही ना काही मी तुमच्यासाठी कंटिन्युअसली चालू ठेवणार आहे. कंटिन्युअसली काही ना काही म्हणा, हे तर चालूच आहे, हे तर बंद होणारच नाही. हे लेक्चर कंप्लीट लेक्चरची सिरीज जी आहे तो कोर्स आहे हा कंप्लीट झाल्यावरच बंद होतील हे लेक्चर. तोपर्यंत कंटिन्यू घेणार आहे. त्यासोबत गव्हर्नमेंट स्कीम, त्यासोबत अजून RBI सर्क्युलरचे लेक्चर पण मी मग नंतर हे कोर्स कंप्लीट झाल्यानंतर चालू करेल. तर ते पण तुम्हाला फायदेशीरच असणार आहे. त्यामुळं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांमैत्रिणींना शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक करा. आणि जर काही डाऊट असेल तर तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये टाकू शकता, मी तुम्हाला त्याचा आन्सर करेल. ओके, तुमचे डाऊट क्लिअर करायचं काम करेल. ओके, तर भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय आणि टेक केअर.